पुलगाव नगर परिषदेवर काँग्रेसच्या अध्यक्षपदाचे उमेदवार कविता सुनील ब्राह्मणकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार ममता बडगे यांचा दणदणीत पराभव केला। तसेच नगरसेवक निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेसने निर्णय आघाडी घेतली आहे। या निवडणुकीमुळे काँग्रेस नेते माजी आमदार रणजित कांबळे यांचे पुलगाव देवडी निर्वाचन क्षेत्रावरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे। भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते व पुलगाव देवडी निर्वाचन क्षेत्राचे आमदार राजेश बकानी, माजी खासदार रामदास तडस यांना पुलगाव व देवडीच्या निकालामुळे जबरदस्त धक्का बसला आहे। पुलगाव के अंदर आज मदद मोदी सहयोगी तक की जो रुझान आए उसके रुझानों से ये पता चलता है कि भारतीय जनता पार्टी है के 5 सदस्य नगर सेवक चुनकर आ चुके हैं और कांग्रेस के 3 नगर सेवक आए, लेकिन नगराध्यक्ष पद के लिए जो उम्मीदवार है कविता ब्राह्मणकर अभी भी लीड बनाए हुए हैं। तो भाजपा की उम्मीदवार बड़गे है, ममता बड़गे से लीड बना के अपनी कविता ब्राह्मणकर आगे चल रही है। लगभग 1500 वोटों की जो लीड है वो अब भी बनी हुई है। अब 6वां और 7वां राउंड अभी चल रहा है, देखिए आगे होता है क्या। देवडी नगर परिषदेवर किरण ठाकरे यांनी विजय मिळवला असून पुलगाव नगर परिषदेवर काँग्रेस बहुमतामध्ये 10 नगरसेवक निवडून आणण्यात यश मिळवले आहे। काय म्हणत आहे यावेळेला? मला भारतीय जनता पक्षाने जे मदत केली आहे, माझे नेते माननीय आमदार राजूभाऊ बकाने आणि पक्षाचं संघटन यांनी एकजुटीने काम केल्यामुळे हा माझा विजय आहे आणि हा विजय मी जनतेला समर्पित करतो आणि माझी गोष्ट भारतीय जनता पार्टीचा हा पराभव म्हणजे एक प्रकारे भारतीय जनता पार्टी नेत्यांचा अभिमानाचा पराभव झाला अशी जनमानसात चर्चा आहे। नगरपालिकांचे निकाल लागलेले आहे। काँग्रेसने पुलगाव नगरपालिकेत परत सत्ता आणलेली आहे। देवळीमध्ये अपक्षाचा विजय झाला आहे, तर वर्धेमध्ये पालकमंत्र्यांना झटका बसलाय, काय सांगाल? बरं, पालकमंत्रीला खरोखरी झटका बसलेला आहे, यासाठी की पूर्ण वर्धा जिल्ह्याची जबाबदारी पंकज भोयरवर होती आणि खरं आहे की 3 नगरपालिका वर्धा जिल्ह्यामध्ये भाजपचे आले। एक हिंगणघाटचं होतं, एक सिंधीचं होतं आणि आर्वीचं, पण देवली पुलगावमध्ये देवलीचं अपक्ष उमेदवार आलेलं आहे किरण ठाकरे आणि पुलगावमध्ये काँग्रेसचे विजय झालं। जे सर्वात महत्त्वाचं होतं जे वर्धाचं नगरपालिका होतं त्यांच्यामध्ये जवळपास 8,500 मतांनी काँग्रेस उमेदवार निवडून आलेला आहे आणि पुलगावमध्ये पण जवळपास 2,000 मतांनी काँग्रेसचे उमेदवार ब्राह्मणकर निवडून आलेले आहे। मागे पण काँग्रेसकडेच अनेक वर्ष होतं, मधात काही 10 वर्षासाठी यांच्याकडे गेले होती, आता परत काँग्रेसकडे सत्ता आलेली आहे। निश्चितपणे नगरपालिकाच्या माध्यमातून पुलगाव शहराचं पुढचा विकास आम्ही निश्चितपणे करणार आहोत। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।